विद्यार्थ्यांनो, सेशन नंबर 23 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर पाहूया सेशन नंबर 23 मध्ये सेल्फ पाथ लर्निंग स्टार्ट करूया। पहिला याच्यामध्ये 5 प्रश्न आहे। पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया। त्यामध्ये म्हटलेलं आहे व्हॉट डज द इन्फो सेशन इन द फाइल मेनू प्रोव्हाइड। तर याचं आन्सर आहे वर्कशीट प्रॉपर्टीज। पहिला नंबरचा आन्सर आहे। त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन, युअर फ्रेंड इज न्यू यूजिंग MS Excel, हेल्प हिम आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग शॉर्टकट की इज यूज टू सेव्ह अ फाईल। तर याच्यामध्ये विचारलं आहे शॉर्टकट की कोणती आहे फाईल सेव्ह करण्यासाठी। तर याचा आन्सर आहे Ctrl+S। 4 नंबरच्या आन्सरवर क्लिक करायचं आहे, आन्सर सबमिट करायचा आहे। देन थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द फॉन्ट ग्रुप इन द होम टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड। तर क्वेश्चनचा आन्सर आहे तिसऱ्या क्वेश्चनचा, तर टू कंट्रोल द अपीयरन्स ऑफ टेक्स्ट including font type, size, color and style। याच्यावर क्लिक करायचं आपल्याला आणि आन्सर सबमिट करायचा आहे। 4 नंबरचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग आयकॉन्स रिप्रेझेंट द लेफ्ट अलाइन मायक्रो ऑप्शन इन MS वर्ड। तर याच्यामध्ये पिक्चर्स दिलेले आहे, याच्यामध्ये वेगवेगळे पिक्चर्स आहे बघा। हे पहिला नंबरचं पिक्चर आहे, अलाइनमेंट दिसत आहे। सेकंड नंबरचं पिक्चर आहे, याच्यामध्ये अलाइनमेंटच आहे पण लेफ्ट दिलेला आहे। देन 4 नंबरचं पिक्चर आहे, याच्यामध्ये अलाइनमेंट दिली आहे, सेंटर दिलेली आहे। आणि 4 नंबरचं पिक्चर आहे, याच्यामध्ये अलाइनमेंट दिलेली आहे, जस्टिफाय। तर आपल्याला विचारलं आहे की लेफ्ट अलाइन कशात आहे। तर याच्यामध्ये आहे आन्सर सेकंड नंबर। देन 5th नंबरचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय ऑल द ऑप्शन्स दॅट अवेलेबल ऑन द क्लिपबोर्ड ग्रुप ऑफ द होम टॅब इन MS वर्ड। तर 5th नंबरचा क्वेश्चनचा आन्सर आहे, याच्यामध्ये तुम्ही पिक्चर पाहून घ्यायचा आहे आधी कशा प्रकारचे आहे याच्यामध्ये। तर याचा आन्सर आहे सेकंड नंबर, क्लिक करायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे। ओके, त्यानंतर पाहूया नॉलेज चेक। पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया। कोइनोमो अटलास कॅन नॉट बी यूज फॉर विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन। याच्यामध्ये आन्सर आहे थर्ड नंबर, टू गेट डेली न्यूज अपडेट्स ऑफ कंट्रीज। देन सेकंड क्वेश्चन आहे सिलेक्ट इंडिया फ्रॉम द कोइनोमो अटलास। तर याचा आन्सर आहे, आता हे प्रत्येक पिक्चर आपल्याला पाहावं लागेल, बघावं लागेल। तर पहिलाच आन्सर याचं बरोबर आहे। देन थर्ड क्वेश्चन आहे फॉर गेटिंग द बिलो डाटा व्हॉट शुड बी युअर सर्च क्रायटेरिया। तर थर्ड क्वेश्चनचा आन्सर आहे इंडिया इकॉनॉमी GDP। फोर्थ नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑन एंटरिंग द सर्च क्रायटेरिया USA डेमोग्राफिक पॉप्युलेशन डेन्सिटी व्हॉट डाटा विल बी डिस्प्ले। तर याचा आन्सर आहे 4th नंबरचा। देन 5th नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे अक्षय वॉन्ट टू डायरेक्टली डाउनलोड द डाटा ऑन अर्बन पॉप्युलेशन इन इंडिया। तर याच्यामध्ये असं पिक्चर पाहून घेऊ आपण। देन हे पिक्चर पाहून घ्यायचं आपल्याला। तर सेकंड नंबरचा आन्सर बरोबर आहे। 6th नंबरचा क्वेश्चन आहे बेस्ड ऑन द प्रोव्हाइडेड इमेजेस ऑफ ग्रामरली इंटरफेस आयडेंटिफाय द फीचर्स हायलाइट इन द रेड बॉक्स। तर याचा आन्सर आहे थर्ड नंबरचा क्लिअरिटी सजेशन।
नेक्स्ट 7 नंबरचा क्वेश्चन आहे सोशल नेटवर्किंग ॲप. Suppose your friends want to enhance this study concentration by listening to music. Which app would be most suitable for this purpose? तर याचं आन्सर आहे सेकंड नंबर, स्टडी म्युझिक ॲप. 8 नंबरचा क्वेश्चन आहे हाऊ कॅन यू क्रिएट अ न्यू इव्हेंट इन गुगल कॅलेंडर. तर याच्यामध्ये सेकंड नंबरचा करेक्ट आन्सर आहे क्लिक ऑन डेट अँड एंटरिंग इव्हेंट डिटेल्स. 9 नंबरचा क्वेश्चन आहे युअर फ्रेंड्स अनिल वॉन्ट टू अडॉप्ट हेल्दी हॅबिट्स इन हिज डे टू डे लाईफ. विच ॲप वुड यू लाईक टू सजेस्ट हिम. तर याचा पिक्चरचा लोगो घेऊन आपल्याला त्याच्यात सिलेक्ट करायचा आहे, आन्सर द्यायचा आहे. 10 नंबरचा क्वेश्चन आहे नैना एमिंग टू improve her study habits. Download the study tips app. Which feature of the app is likely help to her the most? या क्वेश्चनचा आन्सर आहे स्टडी शेड्यूल प्लॅनर. अशा प्रकारे आपले नॉलेज चेकचे क्वेश्चन्स इथे एंड करायचे आहे, एक्झाम एंड करायचे आहे आणि सबमिट करायचं आहे. करूया डू इट युअर सेल्फ. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे इन द गिवन एक्सेल शीट सिलेक्ट एनी 2 सेल्स. मर्ज द सिलेक्टेड सेल्स युजिंग मर्ज अँड अक्रॉस ऑप्शन फ्रॉम द होम टॅब अलाइनमेंट ग्रुप. यामध्ये 2 सेल्स सिलेक्ट करायचे आहे. एक्सेल मध्ये कोणतेही 2 सेल्स घ्यायचे आहे आणि त्याला मर्ज अक्रॉस करायचं आहे अशा प्रकारे आणि आन्सर सबमिट करायचं आहे. देन सेकंड क्वेश्चन आहे इन द गिवन एक्सेल शीट अप्लाय द स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर टू द टेक्स्ट इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन शीट युजिंग द होम टॅब फॉन्ट ग्रुप फिल कलर मेनू आयटम्स. स्टार्ट करूया क्वेश्चन. एक्सेल शीट ओपन होत आहे. त्यामध्ये आपल्याला फिल कलर करायचा आहे. कोणत्या टॅबला? इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन शीटला फॉन्ट कलर अप्लाय करायचा आहे. ऑरेंज कलर घ्यायचा आहे. इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन शीटला ऑरेंज कलर फिल करायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. ट्रायल. तर यामध्ये आपल्याला एक्सेल मध्ये अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि ऑरेंज कलर अप्लाय करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. थर्ड क्वेश्चन आहे इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट शीट नंबर 3, इन्सर्ट 3 सेल बिलो सेल नंबर B10 युजिंग होम टॅब सेल ग्रुप इन्सर्ट. तर यामध्ये आपल्याला 3 सेल इन्सर्ट करायचे आहे. B10 च्या खाली सेल नंबर 1, सेल नंबर 2, सेल नंबर 3 एवढे 3 सेल सिलेक्ट करायचे आहे, सबमिट करायचे आहे. त्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे सेव्ह द गिवन वर्कशीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट शीट युजिंग द फाइल टॅब सेव्ह ॲज. मध्ये आपल्याला फाईल सेव्ह ॲज करायचं आहे आणि आपल्याला ती फाईल कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट शीट अशा नावाने सेव्ह करायची आहे. सेव्ह ॲज करायचे आहे. डेस्कटॉपवर सिलेक्ट करायचं आहे आणि इथे फाईल नेम मध्ये पेस्ट करायचं आहे
आणि सेव्ह करायचं. त्यानंतर आन्सर सबमिट करायचं आहे. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सपोर्ट द गिवन वर्कशीट इन PDF युजिंग फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF XPS. स्टार्ट करूया क्वेश्चन. तर यामध्ये फाईल क्रिएट करायची आहे. एक्सपोर्टमध्ये जाऊन फाईलमध्ये जायचं आहे आणि एक्सपोर्टमध्ये क्लिक करून क्रिएट PDF, देन क्रिएट PDF XPS अशा प्रकारे पब्लिश करायचं आहे, टाइप करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. यानंतर स्टार्ट करूया सिम्युलेशन्स क्वेश्चन. 2 क्वेश्चन्स आहे यामध्ये. पहिला क्वेश्चन आहे, हेडिंग ऑफ द टेबल इज इम्पॉर्टंट ॲज इट गिव्स आयडिया अबाउट द डाटा दॅट टेबल कंटेन्स. नाव अप्लाय थिक आउटसाइड बॉर्डर टू सिलेक्टेड हेडिंग. यामध्ये आपल्याला जे सिलेक्ट केलेलं आहे त्याला आपल्याला थिक बॉक्स बॉर्डर अप्लाय करायची आहे. फॉन्टमध्ये जाऊन थिक बॉक्स बॉर्डर अप्लाय करायचे आहे. ठीक आहे. आणि आन्सर सबमिट करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. देन सेकंड क्वेश्चन आहे, PDF फॉर्मॅट मेंटेन्स द फॉर्मॅटिंग ऑफ द डॉक्युमेंट, सो कन्वर्ट द गिवन एक्सेल शीट इनटू PDF डॉक्युमेंट. PDF मध्ये कन्वर्ट करायचं आहे. फाईलमध्ये जाऊन एक्सपोर्टमध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि क्रिएट PDF आणि आपल्याला हे सबमिट करायचं आहे. सिम्युलेशनचे क्वेश्चन्स इथे संपलेले आहे. एक्झाम आपल्याला एंड करायची आहे. त्यानंतर सेशन एंड टेस्ट स्टार्ट करूया. त्यामध्ये 10 क्वेश्चन्स आहे, 4 क्वेश्चन्स आहे आणि पहिला क्वेश्चन्स आहे त्याचं आन्सर आहे, वायरलेस नेटवर्क कार्ड अलो कम्प्युटर्स टू द कनेक्टेड विदाउट केबल्स. तर त्याचा आन्सर बरोबर आहे, ट्रू आहे. सेकंड क्वेश्चन आहे, नेटवर्क इंटरफेस कार्ड NIC आर ऑल्सो नोन ॲज नेशन ॲडॅप्टर कार्ड. तर याचं आन्सर आहे फॉल्स, रॉंग आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, द कम्प्युटर नेटवर्क अलोज यू टू शेअर डाटा प्रोग्राम्स अँड हार्डवेअर. तर थर्ड क्वेश्चनचा आन्सर आहे ट्रू, बरोबर आहे. देन 4th नंबरचा क्वेश्चन आहे, मोस्ट पर्सनल कम्प्युटर्स अलोज user to expand their system by providing this on the system board. तर याचा आन्सर आहे एक्सपान्शन सॉफ्ट. तर अशा प्रकारे आपले सेशन नंबर 23 मधले पूर्ण क्वेश्चन्स इथे संपलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.